नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वॉच टाइम कसा वाढवून घ्यायचा आहे। तर हे माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती की वॉच टाइम कसा वाढवायचा, प्लीज मला समजावून सांगा। तर हा मी माझा स्वतःचा अनुभव इथं तुम्हाला सांगणार आहे। तर वॉच टाइम वाढवण्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओ हे बनवावे लागतात। तर मी जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओवरतीच माझा वॉच टाइम वाढवून घेतलेला आहे। तर लाईव्ह वरती सुद्धा खरंच वॉच टाइम वाढतो का? तर लाईव्ह वरती आपला वॉच टाइम केव्हा वाढतो? जेव्हा आपण लाईव्ह वरती 1-2 तास असतो तेव्हा मग लाईव्ह वरती आपल्या सोबत 4, 5 ते 10 जण कंटिन्यू आपल्या सोबत गप्पा करायला पाहिजे किंवा आपल्या सोबत आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, तेव्हाच आपला लाईव्ह वरती वॉच टाइम वाढत असतो। अन्यथा विनाकारण वेळ आपला वाया जातो। तर त्याच्यासाठी तर मैत्रिणींनो काय करायचं आहे, आपल्याला छान असा व्हिडिओ तयार करायचा आणि InShot वरती भरपूर एडिटिंगसाठी भरपूर ॲप आहेत। तर त्या ॲपवरती आपल्याला सुरुवातीला शिकायचं आहे की व्हिडिओ एडिटिंग कसं करतात, थंबनेल कसं बनवतात। तर आपल्याला जास्तीत जास्त हे शिकायचं सुरुवातीला। तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते। तर मी लॉंग व्हिडिओ तयार केले आणि काइंडमास्टर किंवा मग InShot ह्या ॲपवरती मी छान अशी एडिटिंग करून घेते। त्याच्यानंतर मग हे एडिटिंग झाल्यानंतर मी थंबनेल तयार करते। तर मी पिक्सेल लॅब म्हणून ॲप आहे तिच्यावरून मी छान असा थंबनेल तयार करून घेते। आणि थंबनेल तयार करताना तुम्ही जो काही ब्लाउज तयार केला किंवा मग ज्या काही ब्लाउजची डिझाईन तयार केली किंवा मग ज्या काही बाहीची डिझाईन तयार केली, थंबनेलमध्ये डायरेक्ट ते द्यायचं नाही। तर मी कशी डिझाईन बनवली किंवा मग मी अशा शिलाईचा किंवा मग 400 रुपये किंवा 300 रुपये शिलाईचा ब्लाउज तयार केला, वेगवेगळं डायरेक्ट तुम्ही तो फोटो तिथं ठेवायचा नाही। तर आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही व्हिडिओ तयार केला त्याचा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपण आता ब्लाउजची डिझाईन तयार केली तर मग डिस्क्रिप्शनमध्ये ब्लाउज डिझाईन, बॅकनेक ब्लाउज डिझाईन अशा पद्धतीने आपल्याला डिस्क्रिप्शन टाकायचं आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही दुसऱ्याचं जे काही व्हिडिओ असतात तर यूट्यूबमध्ये सर्च बॉक्समध्ये जायचं, तिथं तुम्हाला सर्च करायचं। तर ब्लाउज डिझाईन, तुम्ही जर ब्लाउज डिझाईन तयार करत असणार तर ब्लाउज डिझाईन अशा पद्धतीने सर्च करायचं आणि मग तिथं भरपूर सारी अशी व्हिडिओ येतात। तर सुरुवातीला आपल्याला बघायचं ह्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेले आहेत। तर जास्तीत जास्त ज्या व्हिडिओचे व्ह्यूज आलेले असतील तर तो व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आणि आपण दुसऱ्याच्या व्हिडिओतून डिस्क्रिप्शनमध्ये जे काही असलं आपण तेवढं कॉपी केलं किंवा मग टायटल कॉपी केलं, तिथं त्यांचं नाव असू द्या, त्यांच्या चॅनलचं नाव असू द्या, तर आपल्याला याच्यावर काही रिव्ह्यूज कॉन्टेंट किंवा मग कॉपीराईट काहीच येत नाही। त्याच्यासाठी मग आपण दुसऱ्यांचं जे काही डिस्क्रिप्शनमध्ये असतं ते पूर्ण आपल्याला कॉपी करून घ्यायचं आणि ते आपल्या जो काही व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते आपल्याला पूर्ण पेस्ट करायचं। याच्यापासून सुद्धा आपला व्हिडिओ सर्चमध्ये जातो आणि त्याच्यापासून मग आपला सुद्धा वॉच टाइम वाढतो। तर मी माझा अनुभव सांगते, मी खूप सारे व्हिडिओवरती ह्याच पद्धतीने मी ट्राय केलेला आहे। तुम्ही दुसऱ्याचं टायटल जे काही आहे तुम्ही ते तुमच्या व्हिडिओवरती ते टायटल सुद्धा देऊ शकतात आणि त्यांनी जो काही डिस्क्रिप्शनमध्ये जे काही ॲड केलेलं आहे तेवढं पूर्ण तुम्ही कॉपी करून तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते ॲड करू शकतात। जर का शिलाईचा व्हिडिओ असेल, आता तुम्ही ब्लाऊज शिलाई करत आहेत तर तुम्ही जर का 32 साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तर 32 साईज ब्लाऊज स्टिचिंग अशा पद्धतीने सर्च करायचं। त्याच्यानंतर मग त्या शिलाईचे भरपूर व्हिडिओ असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ चेक करायचे आणि त्यांचं जे काही डिस्क्रिप्शन असेल आणि ते आपल्याला कॉपी करायचं। जे काही मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांच्या भरपूर असे व्हिडिओ असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांनी खूप सारं डिस्क्रिप्शनमध्ये भरलेलं असतं, आपण ते पूर्ण कॉपी करून आपल्या व्हिडिओमध्ये टाकून घ्यायचं। याच्यापासून आपल्याला ना कॉपीराईट येतं ना रिव्ह्यूज कॉन्टेंट काहीच येत नाही। तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तर ब्लाऊज शिलाई आणि जे काही ब्लाऊज डिझाईन आहेत यांच्यावरती मी भरपूर 2 ते 3 दिवसामध्ये 50 तास किंवा मग 40 तास अशा पद्धतीने मी तुम्हाला हे स्क्रीनशॉटमध्ये दाखवते। तर बघू शकतात इथं 1.2K व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याचे 31 तास इतके मला 1-2 दिवसातच मिळालेले आहेत। त्याच्यासाठी मग आपल्याला लॉंग व्हिडिओमध्ये आता बघू शकता इथं यूट्यूब सर्च
सर्च केल्यामुळे सुद्धा आपले व्ह्यूअर्स वाढत असतात। त्याच्यानंतर मग आता परत दुसरा व्हिडिओ दाखवते। 2.4K आहेत, तर 67 तास मिळालेले आहेत। अशा पद्धतीने माझे खूप सारे व्हिडिओ आहेत, त्यांचे मला 50, 60, 70 असे तास भेटलेले आहेत। तर त्याच्यामुळे मग माझा वॉच टाईम तर लवकरात लवकर वाढायचा। फक्त माझा सबस्क्रायबर माझे वाढत नव्हते। तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आपल्याला लाईव्हवरती आपण दुसऱ्याच्या लाईव्हमध्ये जाऊन आणि तेव्हा आपले सबस्क्रायबर हे आपोआप वाढतात, कारण आपण ते एकमेकांना सपोर्ट करून वाढवून घेतो। परंतु वॉच टाईम हा वाढत नाही। वॉच टाईमसाठी आपल्याला लॉंग व्हिडिओज टाकावे लागतील। आणि लाईव्हवरती तर मी खरं सांगायला गेलं तर लाईव्हवरती माझा अजिबातच वॉच टाईम वाढलेला नाही, कारण लाईव्हवरती कितीतरी जण येतात, लाईक करता, 1 मिनिटसुद्धा कोणीही थांबत नाही। त्याच्यामुळे मग जर तुम्हाला 4, 5 जण, 8 जण असं जर लाईव्हवरती सपोर्ट करतील तरच तुमचा वॉच टाईम वाढेल। तर मग याच्यासाठी छान असा व्हिडिओ तयार करायचा आणि लाईव्हवरती वेळ वाया घालण्यापेक्षा छान असा व्हिडिओ तयार करा, छान असा थंबनेल तयार करा, छान एडिटिंग तयार करा आणि टायटल, डिस्क्रिप्शन अगदी छान आपण दुसऱ्यांचं बघून का होईना ते आपल्याला टाकायचं आहे। तर याच्यामुळे आपले व्ह्यूअर्स वाढतील आणि व्ह्यूअर्स वाढल्यामुळे आपला वॉच टाईम हा आपोआपच वाढणार आहे। तर हा मी माझा अनुभव सांगते, कारण आमच्या याच्यात कोणाचाही यूट्यूबचा चॅनल वगैरे काही नाही आणि याच्याबद्दल कुणालाही माहिती नाही। तर मी हे स्वतः यूट्यूबवरती चॅनल ओपन करण्यापासून, एडिटिंगपासून आणि चॅनल मॉनिटाईज करण्यापर्यंत मी सर्व यूट्यूबवरून शिकूनच केलेलं आहे। म्हणून मग त्याच्यासाठी व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा, थंबनेल कसं तयार करायचं, कोणत्या ॲपमधून तयार करायचं, प्ले स्टोअरमध्ये सर्व ॲप आपल्याला भेटतात, तिथं आपण फ्रीमध्ये भेटतात, ते आपल्याला इथं डाउनलोड करून आणि यूट्यूबवरती सर्च करून आपल्याला चेक करायचं की व्हिडिओ कसा तयार करायचा किंवा एडिटिंग कसं तयार करायचं आणि त्या पद्धतीने का होईना दिवसातून एक का होईना लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करायचा, कारण लॉंग व्हिडिओसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो। व्हिडिओ तयार करणं, एडिटिंग करणं आणि लाईव्हवरती आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। परंतु लाईव्हवरती जे काही मोठे यूट्यूबर असतात तर त्यांचा वॉच टाईम जास्त होतो, कारण मग ते त्यांचे भरपूर कितीतरी लाखोमध्ये सबस्क्रायबर असतात आणि ते लाईव्हवरती आल्यावर सर्व त्यांचे खूप व्ह्यूअर्स वाढतात। तसं आपण छोटे यूट्यूबर आणि आपण नवीन असतो, आपले सबस्क्रायबर कमी असतात, त्याच्यामुळे मग आपला वॉच टाईम कमीच इथं येणार आहे आणि कमीच व्ह्यूअर येतात। त्याच्यासाठी तिथं वेळ वाया घालण्यापेक्षा रोजचा एक लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करायचा। टायटल, डिस्क्रिप्शन आणि थंबनेल अगदी छान असा तयार करायचा। तर यांच्यावरती यूट्यूबवरती सर्च केल्यावरती खूप सारे व्हिडिओ येत असतात। जर तुम्ही ब्लाऊजच्या डिझाईन बनवत असणार, स्लीव्ज डिझाईन किंवा मग ब्लाऊज स्टिचिंग व्हिडिओ तयार करत असणार, तर तुम्ही दुसऱ्या ज्या काही मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचं जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतं टॅग वगैरे सर्व तुम्ही कॉपी करून आणि तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तरी देखील चालेल, कारण त्याच्यामुळे आपल्याला यूट्यूबकडून काहीच रिव्ह्यूज, कॉन्टेंट किंवा कॉपीराईट काही येत नाही। तर हे मी माझ्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। तर ह्याच पद्धतीने मी माझा वॉच टाईम वाढवून घेतलेला आहे। अगदी कमी दिवसात सुरुवातीला सुद्धा माझा वॉच टाईम वाढलेला होता, कंप्लीट झाला, परंतु माझे सबस्क्रायबर वाढले नव्हते। त्याच्यासाठी मग मी लॉंग व्हिडिओ टाकणं बंद केलं आणि परत शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि जेव्हा माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर त्याच्यानंतर मग मी लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। तर माझे 15 ते 20 दिवसामध्ये 500 तास अपूर्ण होते, तर मी ते 500 तास 15 ते 20 दिवसात पूर्ण करून आणि चॅनल मॉनिटाईज करून घेतला। तर हा व्हिडिओ मी माझ्या एका मैत्रिणीसाठी तयार केलेला आहे। तर सर्व गोष्टी आपण कमेंट्सद्वारा शेअर करू शकत नाही, त्याच्यासाठी मग मी फुल व्हिडिओ तयार केला आणि वॉच टाईम कसा वाढवून घ्यायचा हे पूर्ण सांगून दाखवलेलं आहे। तर ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।